नवी मुंबईतील ठाणे बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील सुमारे 4,500 कंपन्यांना युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका बसू लागला आहे। आयात निर्यात व्यवहार ठप्प झाले असून कच्च्या मालाच्या किमती झपाट्याने वाढत आहेत। या परिस्थितीमुळे पुढील आठवड्यात या औद्योगिक क्षेत्रातील जवळपास 50% कारखाने बंद पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। परिणामी नवी मुंबईतील सुमारे 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, असा इशारा स्मॉल स्केल इंडस्ट्री असोसिएशनने दिला आहे। औद्योगिक क्षेत्रालाच फटका बसलेला आहे। जसं मी गेल्या वेळेस सांगितलं की हे इराण आणि इस्रायलमध्ये किंवा दुबई बॉम्ब पडत नाही, आपल्याकडे ऑलरेडी बॉम्ब पडतोय। कारण आपल्याला इंडस्ट्रीवर मोठा परिणाम झालेला आहे, म्हणजे नेगेटिव्ह झालेला आहे आम्ही लोक। कारण मटेरियलचे भाव वाढले, गॅस मिळत नाही, आणि बाकी जे पण फॅब्रिकेशनचे जसे कटिंग व्हील आहे, ग्राइंडिंग व्हील आहे, जेवढे आहे प्लास्टिकचे आयटम्स आहे, सगळे महाग झालेले आहेत। कुठलाही एक आयटम असं नाही की महाग नाही झालेलं आहे। आज तुम्ही पण घर चालवता, तुम्ही जाऊन बघा काय भाव नाही वाढले, सगळ्या वस्तूला याच्यावर परिणाम झालेला आहे। आणि जे जे इम्पोर्ट आयटम्स आहेत त्याच्यावर तर जास्त परिणाम झालेला आहे, कारण शिप कमी येत आहे, कंटेनरचे भाव वाढलेले आहेत, त्यामुळे कोणच माल आता घेणार नाही आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्री भरपूर सफर होणार आहे। नाही येणार तर कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स सगळेच घरी बसणार। कॉन्ट्रॅक्ट वर्क मोस्टली सगळ्या कंपनीमध्ये तुम्ही बघितलं कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत, मोठे मोठे फार्मास्युटिकल बघा सगळे कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स आहेत। तर ते काय बोलणार, तुम्ही घरी बसा, जोपर्यंत मला माल येत नाही, मी काय करू? मटेरियल नसेल माझ्याकडे मॅन्युफॅक्चर करायला, तर मी काय करून बसून ठेवू? आता तुम्ही बघता कसं बसून ठेवलेलं आहे, कामं नाहीये।